मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठ्यांना मुंबईत येण्याची गरजच भासणार नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 26 तारखेपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करा अशी विनंती जरांगेंनी राज्य सरकारला केलेली आहे। आणखीन आज उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे। आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केलं? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला। तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका। तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका। तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो। तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलं जे सत्य ते जर द्यायला लागलात तर हे समाज डोक्यावर घेऊन म्हणतोय तुम्हाला ना शब्द आहे माझा। आमचं कायद्यात बसणार संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका असून का देत नाहीत? तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली, कारण तुम्ही असून देत नाही। त्याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलीत। मराठा आणि कुणबी एक आहे हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी शत पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले, ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात। त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत, ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला। पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात। हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं। त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोट जात उपजात, सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर। फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस। पोट जात उपजात म्हणले, ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली ते मी कसं सांगणार आहे? ते कोण फसवलं काय केलं ते जरांगे साहेबच सांगू शकतात। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून त्यांनी जरूर याचा आम्ही त्यांच्या आम्ही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो होतो। मी स्वतः काही आपले निवृत्त न्यायाधीश ते गेले, कमिटी गेली, आपले मंत्री त्यांना भेटले आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते, झगडतायत, भांडतायत, आंदोलन करतायत। फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि या गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।